ओके. सो आता आपण अल्काईन स्टार्ट करायचं आहे. लास्ट फ्यू लेक्चर्स मध्ये आपण अल्केन बघितलं आणि काय बघितलं? अल्किन्स. अल्केन्स सॅच्युरेटेड होते हायड्रोकार्बन्स, अल्किन अनसॅच्युरेटेड, पण त्यामध्ये कार्बन कार्बन एक काय होता तर डबल बॉन्ड. कार्बन कार्बन एक काय होता तर डबल बॉन्ड होता. ठीक आहे. आता आपण काय डिस्कस करणार आहे तर अल्काईन. अल्काइन्स मध्ये ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन काय असतो? ट्रिपल बॉन्ड. ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे अनसॅच्युरेटेड बॉन्ड किती असतात तर 2. पाय बॉन्ड किती असतात? 2 पाय बॉन्ड. मधला जो असतो सिग्मा आणि राहिलेले 2 असतात ते काय असतात तर पाय बॉन्ड असतात. त्यांचा मिनिमम कार्बन अल्काइन्स फॉर्म होण्यासाठी मिनिमम कार्बन किती लागतात? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजे एक कार्बनचा अल्काइन पॉसिबल मिनिमम किती कार्बन पाहिजे? 2. 2 अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहेत म्हणजे किती हायड्रोजन कमी होतात तर 4. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतंय? CnH2n-2 हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर अल्काइन्सचा. कोणाचा फॉर्म्युला आहे? अल्काइन्स. आणि अल्काइन्स मध्ये ज्याला अक्रॉस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे ना, तो कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp हायब्रिडाइज्ड. कसा असतो? कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp हायब्रिडाइज्ड. कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp. मग सगळ्यात बेसिक अल्काइन जर आपण बघितला तर हा आहे CH ट्रिपल बॉन्ड काय आहे तर CH. ह्याला आपण काय म्हणतो तर इथाइन. काय म्हणतो आपण ह्याला? नेक्स्ट काय असणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C इथं काय येणार आहे तर H. ह्याचं नाव काय असणार आहे तर प्रोपाइन. काय असणार आहे? कारण किती कार्बन आहेत? 3. प्रोपाइन. हा मग परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड H. ह्याचं नाव काय असणार आहे तर हा पण हा ब्यूट डॅश 1 डॅश वायनी आहे म्हणजे पहिल्या पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, ब्युटाईन आहे. ह्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी काय असते? CH3 नाही होऊ शकत ना, इथं जरी शिफ्ट झालं तर 1च येणार. कुठून पण नंबरिंग केलं 1 2 3 1 2 3 असं येणार आहे ना. मग हा CH3 C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3. ह्याचं नाव काय येणार आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश काय येणार आहे तर YN. ब्यूट डॅश 2 डॅश काय येणार आहे? ब्यूट डॅश 2 डॅश काय येणार आहे? YNE. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. सो हा आपला इथाइन आहे, हा प्रोपाइन आहे, हा ब्युटाइन आहे, ब्यूट 1 YNE आणि हा ब्यूट 2 डॅश काय आहे तर YNE आहे. मग ह्या अल्काइन्स मध्ये जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो तर CnH2n-2. परत ह्यामध्ये एक कॉन्सेप्ट असते टर्मिनल अल्काइन्स आणि नॉन टर्मिनल अल्काइन्स. टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय असते? RC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H. म्हणजे कधी पण पहिल्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड असते. कोणाला ट्रिपल बॉन्ड असते? हा मग पहिल्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड असेल तर इथं काय जॉईन असणार आहे तर हायड्रोजन. तो हायड्रोजन ऍसिडिक हायड्रोजन असतो, तो इझिली रिप्लेस होऊ शकतो. नॉन टर्मिनल अल्काइन्स मध्ये काय असते? दोन्ही एंडला काय असतात तर अल्काइल ग्रुप. आता अल्काइल ग्रुप कोणताही असू शकतो. अल्काइल ग्रुप कोणताही असू शकतो. इथं बघा हा हा ब्यूट डॅश 1 डॅश वायनी आहे ना, या ब्यूट डॅश 1 डॅश वायनीला अल्काइल ग्रुप कोण आहे तर CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH. समजते का मी काय सांगते? आणि ब्यूट डॅश 2 डॅश वायनीला इथं एक CH3 इथं एक CH3. टर्मिनल एंडला कोण नाही आहे तर हायड्रोजन नाहीये. काय नाहीये? हा आणि ह्यात सगळ्यात जास्त आपण जे वापरतो तो बेसिक इथाइन आहे. कोण वापरतो आपण? इथाइन. आणि ह्या इथाइनचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CH ट्रिपल बॉन्ड CH. ह्याला ऍसिटिलीन म्हणतो बाळांनो. काय म्हणतो आपण याला? ह्याचं कॉमन नेम काय आहे तर ऍसिटिलीन. कॉमन नेम काय आहे? टर्मिनल अल्काइन्स म्हणजे समजतंय
टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय असते तर टर्मिनल एंडला हायड्रोजन ऍटम असते. नॉन टर्मिनल अल्काइन्स म्हणजे दोन्ही एंडला कोणताही अल्काइल ग्रुप आहे, समझ में आ रहा है? आणि सगळ्यात जास्त आपण कोणता अल्काइन यूज करतो तर इथाइन यूज करतो. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण सगळ्यात जास्त कोणता यूज करतो तर इथाइन. आता ह्यामध्ये मग आयसोमेरिझम काय आयसोमर्झम असतंय का? असते. कोणता आयसोमेरिझम असतंय तर पोझिशन आयसोमेरिझम असते बाळांनो. कोणता आयसोमेरिझम असतंय? पोझिशन आयसोमेरिझम. कसं पोझिशन आयसोमेरिझम? हा बघा ब्यूट-1-YnE आणि ब्यूट-2-YnE या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे म्हणजे कार्बन किती आहेत? 4. हायड्रोजन किती आहेत? 3, 2, 5, 6. कार्बन 4, हायड्रोजन 6. ठीक आहे. परत इथं परत कार्बन किती आहेत? 4. हायड्रोजन किती आहेत? 6. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. फक्त पोझिशन काय होतीये? चेंज. काय चेंज होतीये? मोस्टली हा पोझिशन आयसोमेरिझम दाखवतो. हा चेन आयसोमेरिझम ही दाखवू शकतो. काय दाखवू शकतो? पण चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी कार्बन किती असायला पाहिजे? 6 किंवा 6 पेक्षा जास्त. हे बघा हा एक एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C. इथं काय आहे तर H. हे टोटल किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6. हा ह्याचं नाव काय येणार आहे? ह्याचं नाव येणार आहे हेक्स-1- काय येणार आहे तर YnE. मग इथं काय येणार आहे परत? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 1 2 3 4 इथं 5 आणि तसा हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इथं काय आहे तर 5th. त्याचं नाव काय आहे तर 4-मिथाइल पेंट-1-YnE. सो इथं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 6. इथं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 5. आहे का चेन आयसोमेरिझम? चेन लेंथ चेंज झाली. काय चेंज झाली? पोझिशन सेम आहे दोन्ही केस मध्ये. पण चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी किती कार्बन पाहिजे? हा कार्बन 6 किंवा 6 पेक्षा जास्त. आणि पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी कार्बन 4 किंवा 4 पेक्षा जास्त. हा प्रोपाइन नाही दाखवणार पोझिशन आयसोमेरिझम. प्रोपाइन कसं दाखवणार? हा 1 2 3 इथं जर घेतला हा ट्रिपल बॉन्ड 1 2 3 पोझिशन चेंज व्हायला पाहिजे, नंबर चेंज व्हायला पाहिजे. इथं 1 2 मध्ये आहे, इथं 3 4 मध्ये आहे. आलं का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. Alkynes are aliphatic unsaturated hydrocarbon. अल्काइन्स कसे आहेत? ॲलिफॅटिक आहेत आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन ट्रिपल. So the number of hydrogen atoms is still less in alkyne as compared to alkenes. Their general molecular formula is what? CnH2n-2. Table 15.4 shows the name of formula of alkynes. आपण बघितलं. आता alkyne shows which isomerism? Alkyne shows position isomerism, which is a type of a structural isomerism. त्यासाठी मिनिमम किती कार्बन पाहिजे? 4 किंवा 4 पेक्षा जास्त अल्काइन साठी पाहिजे. समजते का? बघा हा चार्ट दाखवलाय. हा पहिला आहे. मिनिमम किती कार्बन पाहिजे? 2. हा ऍसिटिलीन आहे. त्यानंतर हा हे बघा हा ऍसिटिलीन आहे. कॉमन नेम दिलेत. इथं बघा जरा 1 मिनिट. हा CH ट्रिपल बॉन्ड CH आहे ना, हा ऍसिटिलीनच कन्सिडर करायचा. इथं कोणता ग्रुप आहे? मिथिल.
सो याचं नाव काय येणार आहे तर मिथाइल ऍसिटिलीन आहे ना. हा परत इथं पर्यंत हा ऍसिटिलीन आहे. इथं बघा हा कोणता ग्रुप आहे इथिल आणि हा ऍसिटिलीन, त्यामुळे इथाइल ऍसिटिलीन. आता पोझिशन चेंज झाली, हा ट्रिपल बॉन्ड मध्ये आला. इथं एक मिथाइल ग्रुप आहे, इथं एक मिथाइल ग्रुप आहे, डायमिथाइल ऍसिटिलीन. ही दोघं कसले आयसोमेरिझम आहेत, पोझिशन आयसोमेरिझम आहेत. हा आयुपीएसी नेम, ह्याचं इथाइन, ह्याचं प्रोपाइन, ह्याचं ब्यूट 1Y आणि ब्यूट 2Y आणि दोन्ही कसले आयसोमेरिझम आहेत, पोझिशन आयसोमेरिझम. कोणता आयसोमेरिझम आहे. परत मी काय सांगितलं तुम्हाला, चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी किती कार्बन लागतात. चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी 6 किंवा 6 पेक्षा जास्त. हा आता बघा सिम्पलेस्ट अल्काइन कोण आहे, मी तुम्हाला आताच म्हटलं सिम्पलेस्ट अल्काइन इथाइन आहे आणि त्याचं नाव आपण काय देतो ऍसिटिलीन. आणि तो कसला अल्काइन आहे, टर्मिनल अल्काइन आहे. कसला अल्काइन आहे, कसला अल्काइन आहे, टर्मिनल अल्काइन आहे. नेक्स्ट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज अ फंक्शनल ग्रुप. काय फंक्शनल ग्रुप असतो त्यामध्ये, काय असतं फंक्शनल ग्रुप त्यामध्ये, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज अ फंक्शनल ग्रुप. सो द aliphatic unsaturated hydrocarbons containing 2 or more 3 carbon atoms. हा हे सांगायचं राहिलं, aliphatic unsaturated carbons containing 2 or more carbon carbon triple bonds, त्याला आपण डायइन्स किंवा ट्रायइन्स म्हणणार. ट्रिपल बॉन्ड कितींदा आहे, दोनदा. ट्रिपल बॉन्ड कितींदा आहे, तीनदा. ट्रिपल बॉन्ड कितींदा आहे, एक तर दोनदा, किंवा ट्रिपल बॉन्ड किती आहे, एकदा, एक तर तीनदा. हे बघा हा CH3 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH. नंबरिंग कुठून करणार आहे, स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा काय येणार आहे तर सिक्स्थ. मग याचं नाव काय असणार आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स, किती कार्बन आहेत 6. मग याचं नाव काय असणार आहे तर हेक्सा. काय हेक्सा, हेक्सा पहिल्या पोझिशनला आणि चौथ्या पोझिशनला. सो हेक्सा 1,4 काय असणार आहे तर डायइन. हेक्सा 1,4. हा कारण ट्रिपल बॉन्ड दोनदा आहे ना, ट्रिपल बॉन्ड कितींदा आहे, दोनदा. मॅथ्स पण कसं पण. परत CH3 C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH. इथं फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड, इथं फोर्थ, इथं फिफ्थ, इथं सिक्स्थ, इथं सेव्हन्थ आणि इथं काय आहे तर 8. त्याचं नाव काय आहे, ऑक्टा. अल्का लिहायचं काय, ऑक्टा. सेकंड पोझिशनला असणार आहे, फोर्थ पोझिशनला असणार आहे आणि सिक्स्थ पोझिशनला असणार आहे. ट्राय काय येणार आहे तर इन. कुठं, नॉन टर्मिनल अल्काइन आहे हा. म्हणजे दोन्ही ह्याला अल्काइन ग्रुप आहेत आणि सिमेट्रिकल येते ना, इथून जरी केलं तर सेकंड नंबरला आहे, इथून जरी केलं तर सेकंड नंबरला आहे. नाही हे आपण आयुपीएसी नेम करतो, ह्याचं कॉमन नेम सगळ्यांचं करू शकत नाही. कॉमन नेम आपण पहिले 4च करतो, 5च करतो. ह्याचं जेव्हा एकच ट्रिपल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त त्याचं कॉमन नेम करत नाही, त्याचं आयुपीएसी नेम. मग इथं 1 2 3 4 5 6 7 8. सो ऑक्टा 2,4,6 डैश ट्राई इन. काय येणार आहे, ट्राई इन. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. ठीक आहे, नोट डाऊन करून घेताय, पटकन नोट डाऊन करून घ्या जरा प्लीज. नोट डाऊन करून घ्या. आता मला सांगा, आपण सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन बघितलं आणि दुसरं काय बघितलं तर क्लासिफिकेशन. आता आपण काय बघायचं आहे तर प्रिपरेशन. काय बघायचं आहे, प्रिपरेशन. आता प्रिपरेशन मध्ये इंडस्ट्रियल प्रिपरेशन एक आहे आणि लॅबोरेटरी प्रिपरेशन, असे दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण बघणार आहे. पहिला इंडस्ट्रियल प्रिपरेशन बघूया. हे इंडस्ट्रियल प्रिपरेशन आहेत ना, ह्याचे कंडिशन फिक्स्ड असतात का, ह्याचे कंडिशन चेंज होत नाहीत इंडस्ट्रियलचे, म्हणजे लार्ज स्केल मध्ये.
म्हणजे जेव्हा तुला अल्काईन पाहिजे, मी काय म्हटलं, आपण सगळ्यात जास्त कोणता अल्काईन यूज करतो? इथाईन. सगळ्यात जास्त कोणता अल्काईन यूज करतो? इथाईन. सो हे दोन्ही मेथड जे आहेत इंडस्ट्रियल प्रिपरेशन, हे दोन्ही मेथडनं तुम्ही काय बनवू शकताय? तर इथाईनच बनवू शकताय. काय बनवू शकताय? इथाईन. आता बघा, जर तुम्ही मिथेन घेतला, काय घेतला? मिथेन. त्या मिथेनचं इनकम्प्लीट कंबशन म्हणतो आपण, किंवा कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. ऍक्च्युली एखादा हायड्रोकार्बन जेव्हा तुम्ही ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करताय, त्याला कंबशन रिॲक्शन देतो. मग इथं आपण कंबशन म्हणण्यापेक्षा त्यांनी काय म्हटलंय? तुम्ही कंट्रोल्ड ऑक्सिडेशन करताय. काय करताय? हा. आता CH4 किती असते ह्याचं बॅलेन्सिंग नंतर न करूया. पहिला रिॲक्शन बघूया. CH4 आहे, त्याला कशाबरोबर रिॲक्ट केलं? ऑक्सिजन बरोबर काय केलं? तर रिॲक्ट केलं. किती केल्विनला? 1773 केल्विन. किती केल्विनला? किती केल्विनला? किती केल्विनला? 1773 केल्विनला. तर मला माहिती आहे की जर मी मिथेनला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला अंडर कंट्रोल्ड ऑक्सिडेशन ह्या प्रोसेसमध्ये, तर मला इथाईन मिळणार आहे. काय मिळणार आहे? इथाईन. हे मला माहित आहे, मला इथाईन मिळणार आहे. प्लस बाय प्रोडक्ट मला काय मिळणार आहे? तर कार्बन डायऑक्साईड आणि काय मिळणार आहे? तर वॉटर. परत बाय प्रोडक्ट मला काय मिळणार आहे? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. मला सांगायचं किती कार्बन आहेत? 1, 2 आणि किती कार्बन आहेत? 3. 3 कार्बन आहेत. मग जर मी इथं 3 कार्बन घेतले, 3 4 जा काय येतंय? 12. त्या 12 कार्बनचं पण युटिलाइज केलेत का कुठं? बघ, इथं 2 आहेत हायड्रोजन आणि 2 आहेत. किती झाले? 4. राहिले किती? राहिले किती? 8 हायड्रोजन राहिले. त्याला बॅलन्स करायला पाहिजे. परत ठीक आहे, इथं ऑक्सिजन आपण किती घेतले? 2. आणि इथं ऑक्सिजन किती आहे? 2 + 1 काय आहे? तर 3. काय आहे? 2 + 1 काय आहे? तर 3. त्याला पण बॅलन्स करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? बॅलन्स. सो आपण काय करतो इथं? हे 3 घेतलं तर हा रिलेशन येणार ना? 3CH4 घेतला तर हा रिलेशन घेणार आहे. ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय करायचं? पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2. आता काय काय होतंय बघा मल्टिप्लाय बाय 2 केलं तर? हा 3 2 जा काय होणार आहे? हा 3 2 जा काय होणार आहे? 6. आणि हा काय येणार आहे? 2. आणि मग हा काय येणार आहे? 2. मग ह्याला पण काय येणार आहे? 2. ओके, सॉरी 10H2 आणि 10H2 फक्त H2 राहतच नाही, सॉरी H2 हायड्रोजन राहत. सॉरी H2. मला सांगा, आता बघा, आता बॅलन्स करा. इथं ऑक्सिजन किती आहे? 2 2 जा 4 आहेत. मग 4 आहेत. 2 2 जा 4. आता हायड्रोजन 6 4 जा 24. 24 मध्ये किती हायड्रोजन यूज केले आपण? हे 2 आणि हे 2. 4 हायड्रोजन. राहिले किती? 24 मधले 4 गेले, राहिले किती? 10. सॉरी 20. 20 म्हणजे किती H2 राहणार आहे? समजते? सॉरी, परत एकदा आपण बॅलन्सिंग करूया. हा CH4 आहे. ह्याला आपण कशाबरोबर रिॲक्ट करतो? ऑक्सिजन बरोबर. किती केल्विनला? 1773 केल्विनला. ठीक आहे. आपण इथं मिळताना काय मिळणार आहे? HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H प्लस काय येणार आहे? तर CO2 प्लस काय येणार आहे? तर डायहायड्रोजन. ठीक आहे. इथं कार्बन किती आहेत? 1 2 आणि काय आहेत? तर 3. 3 कार्बन आहेत, तर मी इथं 3 घेतला तर हा 3 4 जा किती येते? तर 3 4 जा 12. 3 4 जा 12. 12 मध्ये इथे किती हायड्रोजन यूज केलेत? इथं 2. राहिले किती? 2 यूज केले, राहिले किती? 8. 8 मधले 12 आहेत ना? 3 4 जा 12 आहेत. 12 मधले 2च यूज केलेत, राहिले किती? 8. म्हणजे तुम्ही किती H2 लिहायला पाहिजे? 4H2. काय लिहायला पाहिजे? पण ऑक्सिजन बॅलन्स होते का बघा? ऑक्सिजन बॅलन्स झाले, पण हायड्रोजन प्रॉपरली आपल्याला इकडे बॅलन्स व्हायला देतच नाही. त्यामुळे आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय करतो? 2. सॉरी, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2. 3 2 जायचं काय येणार आहे? तर 6. हायड्रोजन एकदम एंडला बॅलन्स करायचं. मग हा 6, इथं 2 घ्यायचं. मग इथं काय येणार आहे? तर 2 येणार आहे. इथं काय येणार आहे? तर 2. हे 2 आणि हे 4 किती झाले? 6. राहिले किती? राहिले किती H2? राहिले किती? आता तेव्हापासून आपण बघितले किती राहिले? 6 4 जा 24. 24 मधले हे 2 गेले.
24 मध्ये 4 गेले, राहिले किती? 20. मग 20 म्हणजे किती H2 राहणार आहे? गॅशियस स्टेट. समजतंय? येस ऑर नो? सो इथं काय सांगितलंय? इथाइन म्हणजे ऍसिटिलीन इज इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय कंट्रोल्ड हाय टेम्परेचर पार्शियल ऑक्सिडेशन. कंट्रोल्ड हाय टेम्परेचर partial oxidation of what? Methane. So methane plus oxygen at 1773 Kelvin काय देते तर इथाइन प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस H2. ही झाली एक मेथड. फर्स्ट इंडस्ट्रियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ व्हॉट? अल्काइन. नाव सेकंड कोणती आहे बघा? फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइड ऍक्च्युली कसा असतो बघा, हा कार्बाइड आहे C ट्रिपल बॉन्ड C. इथे एक कॅल्शियम आहे आणि इथे एक कॅल्शियम आहे, हा कॅल्शियम कार्बाइड आहे. ह्या कॅल्शियम कार्बाइडला आपण कशाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर बरोबर. 2HOH. 2HOH आणि ह्याला हीट करायचं. काय करायचं? हीट. इथून बॉन्ड ब्रेक होतो आणि इथून बॉन्ड ब्रेक होतो. जर हे दोन बॉन्ड ब्रेक झाले तर इथं काय येणार आहे तर HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H प्लस CaOH ट्वाइस. का OH ट्वाइस सांगा? कारण दोन OH आहेत ना. 2H. 2H मधला एक H इथं बॉन्ड ब्रेक करून झाला, इथं बॉन्ड ब्रेक होऊन एक गेला. HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस CaOH ट्वाइस. ह्याचं नाव काय आहे? काय नाव आहे याचं नाव? इथाइन. इथाइन म्हणजेच काय? ऍसिटिलीन. इथाइन म्हणजेच काय? इथाइन म्हणजेच काय? ऍसिटिलीन. सगळ्यात बेसिक टर्मिनल अल्काइन. सगळ्यात बेसिक टर्मिनल अल्काइन. परत एकदा बघा, हा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन होतो, इथेही कॅल्शियम आहे, इथेही कॅल्शियम. ह्याला ट्रीट केलं कशा बरोबर तर वॉटर बरोबर, आणि काय केलं तर हीट. हा बॉन्ड इथून काय होणार आहे? ब्रेक. हा बॉन्ड इथून काय होणार आहे? ब्रेक. इथं काय होणार आहे? HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H प्लस इथं काय येणार आहे तर CaOH काय येणार आहे तर ट्वाइस. ह्याला आपण काय म्हणणार आहे तर इथाइन. हे दोन्ही इंडस्ट्रियल मेथड आहेत. कसले मेथड आहेत हे? कसले मेथड आहेत हे? इंडस्ट्रियल मेथड. काय इंडस्ट्रियल मेथड? फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड इंडस्ट्रियली द अल्काइन that is ethine is prepared by reaction of calcium carbide with water. कोणाची रिएक्शन? कॅल्शियम कार्बाइड. कोणाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर बरोबर. कोणाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर. ठीक आहे, नेक्स्ट बघा. हे झाले इंडस्ट्रियल मेथड. नेक्स्ट आहे बाय मेथड्स ऑफ प्रिपरेशन. नॉर्मली मीन्स लॅबोरेटरी मेथड. कसले मेथड्स आहेत? लॅबोरेटरी मेथड्स. आता लॅबोरेटरी मेथड्स मध्ये सगळ्यात पहिला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स बघणार आहे. विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे कोण सांगा? ऍडजेसंट कार्बन ऍटमला. कसल्या कार्बन ऍटमला? बाळांनो, कसल्या कार्बन ऍटमला? ऍडजेसंट कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम जॉईन आहेत. कोणाला? हा. नेक्स्ट वन इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. दिस आर लॅबोरेटरी मेथड वी कॅन से. इंडस्ट्रियल मेथड म्हणजे तुम्ही लार्ज स्केल प्रोडक्शनला त्या मेथड यूज करू शकता. आता ह्या मेथडनं तुम्ही फक्त ऍसिटिलीनच बनवू शकताय असं नाही. कोणताही अल्काइन काय करू शकताय तर बनवू. कोणताही अल्काइन बनवू शकताय. कोणताही अल्काइन बनवू शकताय. आता कसं बनवायचं? सर बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्स हा कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे, परत हा कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हॅलोजन आहे आणि इथं हॅलोजन आहे. जेव्हा दोन हॅलोजन ऍटम ऍडजेसंट कार्बनला जॉईन असतात, जेव्हा दोन हॅलोजन ऍटम ऍडजेसंट कार्बनला जॉईन असतात, कोणाला जॉईन असतात? कोणाला जॉईन असतात? ऍडजेसंट कार्बनला. त्याला आपण विसिनल डायहॅलाइड म्हणतो. कसला म्हणतो आपण ह्याला? कसला डायहॅलाइड आहे हा? विसिनल डायहॅलाइड. ह्याला काय म्हणतो आपण? डिहायड्रो हॅलोजिनेशन. डिहायड्रो हॅलोजिनेशन काय मेथड आहे ही?
डी हायड्रोहॅलोजिनेशन, हायड्रोजन आणि हॅलोजनला रिमूव्ह करणार आहे. जरा इथे लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिला मी काय युज केला, अल्कोहोलिक KOH युज केला. हा अल्कोहोलिक KOH एलिमिनेशन साठी युज केला जातो आणि तुम्हाला विसिनल हॅलाइड इथं मिळतं. ठीक आहे. हा कार्बन आहे, ह्याला हॅलोजन आहे, ह्याच्या बाजूच्या कार्बनचा हायड्रोजन अल्टरनेट रिमूव्ह होतंय. एका कार्बनचं काय रिमूव्ह झाला, हॅलोजन. एका कार्बनचं काय रिमूव्ह झाला, हॅलोजन. तर दुसऱ्या कार्बनचं काय रिमूव्ह होतंय, तर इथं काय येणार आहे, काय येणार आहे इथं डबल. सो इथं काय येणार आहे, इथं C, इथं काय येणार आहे X, डबल बॉन्ड C, इथं काय येणार आहे H. रिप्लेस नाही, रिमूव्ह झाला. हा हॅलोजन आणि हा हायड्रोजन रिमूव्ह झाला. जर हा हॅलोजन रिमूव्ह झाला तर हा बॉन्ड घेऊन निघून जातो आणि हा जेव्हा हायड्रोजन रिमूव्ह जातो तो मोकळा जातो, कारण त्याच वरचा हा जो बॉन्ड आहे ना, हा इथं शिफ्ट होतो. H नाही, आता H काय होणार आहे, हा H हा K बरोबर कंबाईन, सॉरी H नाही, हा H ह्या OH बरोबर कंबाईन होणार आहे. अल्कोहोलिक KOH चा OH बरोबर, हा H OH बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे, तर H2O काय देणार आहे. परत हा हॅलोजन आहे, हा K प्लस असतो आणि OH मायनस असतं. अल्कोहोलिक KOH एलिमिनेशन साठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो, हा मग एलिमिनेशन साठी वापरला जातोय. तर हा X मायनस असतो ना, हा तो मायनस कोणाबरोबर कंबाईन होतो, K प्लस बरोबर. X मायनस कोणाबरोबर कंबाईन होतो, K बरोबर, आणि बाय प्रोडक्ट काय मिळतं, KX. परत इथला जो हायड्रोजन रिमूव्ह झाला तो OH बरोबर कंबाईन होऊन H2O तो बाहेर पडला. हा विसिनल डायहॅलाइड होता, हा विनाइल हॅलाइड आहे. विनाइल हॅलाइड्स म्हणजे काय, ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला हॅलोजन जॉईन आहे. ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला हॅलोजन आहे. मग इथं परत काय येणार आहे, इथं बघा, हा परत C, डबल बॉन्ड C, इथं काय येणार आहे तर X, आणि इथं काय येणार आहे तर H. ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर बेस वापरला जातो, NaNH2 सोडियामाइड. काय वापरतो आपण इथं, कोणता वापरतो आपण इथं, सोडा अमाइड युज करतो. हा सोडा अमाइड युज केला तर हा Na प्लस असतो आणि हा NH2 काय असतं तर मायनस. परत X काय असतं मायनस आणि H काय असतं तर प्लस. मग X मायनस जर आहे तो प्लस बरोबर निघून जाणार आणि H प्लस जर आहे तो मायनस बरोबर निघून जाणार. आणि इथं मिळताना काय मिळणार आहे, C ट्रिपल बॉन्ड C. मग Na कोणाबरोबर कंबाईन होणार, X बरोबर, आणि काय देणार आहे तर NaX. आणि NH2H बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे तर NH3. 2 स्टेप मध्ये तुम्हाला काय मिळाला, काय मिळाला, अल्काईन. अल्किन नाही म्हणायचं, काय मिळाला, अल्काईन. काय मिळाला, काय मिळाला, अल्काईन. काय मिळाला, समजते, येस ऑर नो. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल बघा. तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय आहे तर X, इथं काय आहे तर H. सिंगल बॉन्ड X म्हणजे इथं कोणता तरी हॅलोजन घेते, इथं कोणता तरी हॅलोजन घेते. इथं काय आहे तर ब्रोमीन आहे, आणि परत इथं काय आहे तर H, इथं काय आहे H, आणि इथं परत काय आहे तर ब्रोमीन आहे. येते का लक्षात मी काय सांगते. ह्याचं नाव काय आहे, ह्याचं नाव आहे 1,2 डायब्रोमो. काय डायब्रोमो, प्रोपेन. 1,2 डायब्रोमो काय आहे, प्रोपेन. किती स्टेप मध्ये रिएक्शन होते ही, 2. पहिल्या स्टेप मध्ये आपण कोणाबरोबर रिएक्ट करतो, अल्कोहोलिक KOH. तर इथं बाळांनो सेटझेप्स रूल वापरला जातो. कसला रूल वापरला जातो, म्हणजे सोप्या भाषेत पहिला जो ब्रोमीन निघतो तो कशापासून निघतो, ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम कमी आहेत. पहिला जो ब्रोमीन निघणार तो कोणापासून निघणार, ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स, मग ह्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन कमी आहेत ह्या कार्बनकडे, मग इथला ब्रोमीन आणि इथला काय रिमूव्ह होणार आहे तर
हायड्रोजन. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, इथं काय येणार आहे Br. ह्याचं नाव काय आहे 1 ब्रोमो प्रोप -1 ENE. समजते का? इथंच रिएक्शन थांबणार आहे का? नाही. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे सोडा अमाइड. कोण आहे सोडा अमाइड स्ट्रॉंग बेस, ह्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग बेस आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Br प्लस कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर NaNH2. कसला NaNH2 आहे अल्कोहोलिक NaNH2 आणि हीट केलं तर ह्याचा काय रिमूव्ह होणार आहे तर ब्रोमीन. ह्याचा काय रिमूव्ह होणार आहे तर हायड्रोजन. आणि ब्रोमीन जो रिमूव्ह झाला तो कशाबरोबर कंबाईन होणार आहे सोडियम आणि हायड्रोजन जो रिमूव्ह झाला तो कशाबरोबर कंबाईन होणार आहे NH2. मग इथे प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे CH3C ट्रिपल बॉन्ड CH प्लस इथं काय येणार आहे तर Na काय येणार आहे तर Br. इथं पण बाय प्रोडक्ट राहिला बघा KBr आणि काय येणार आहे तर H2O. सो इथं NaBr प्लस काय मिळणार NaBr प्लस काय मिळणार आहे NH3. म्हणजे हा कोण मिळाला बाळांनो कोण मिळाला हा प्रोपाइन. कोण मिळाला हा मी तुम्हाला एक सिंगल स्टेप रिएक्शन पण दाखवते. जर हा असा असला असता CH3 सिंगल बॉन्ड CH इथं काय येणार आहे तर Br सिंगल बॉन्ड CH2 इथं काय येणार आहे तर Br येणार आहे. ठीक आहे ओके. ह्याला मी 2 टाइम्स NaNH2 बरोबर ट्रीट केलं. पहिलाच स्ट्रॉंग बेस बरोबर ट्रीट केलं. कोणाबरोबर ट्रीट केलं 2 टाइम्स. तर त्या 2 टाइम्स स्ट्रॉंग बेस काय करणार आहे दोन्ही ब्रोमीन रिमूव्ह करणार. काय रिमूव्ह करणार आणि हे NH2 जे आहे दर ह्याचा एक एक हायड्रोजन काय करणार आहे तर रिमूव्ह. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3C ट्रिपल बॉन्ड CH प्लस 2 टाइम्स NaBr प्लस 2 टाइम्स अमोनिया. हे लक्षात आलं का सांगा मला. एकदा हा ब्रोमीन आणि हे हायड्रोजन दुसऱ्यांदा हा ब्रोमीन आणि हा हायड्रोजन डिहायड्रोहॅलोजिनेशन काय मिळाला प्रोपाइन. काय मिळाला डिहायड्रोहॅलोजिनेशन. दिस मेथड इज डिहायड्रोहॅलोजिनेशन. कसली मेथड आहे कसली मेथड आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्स ऍडजेसंट कार्बनचे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतात. कोणाचे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतात ऍडजेसंट कार्बनचे. इथं बघा जरा इथं बघा मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स मध्ये सगळ्यात पहिला आहे बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. हु आर विसिनल डायहॅलाइड्स ऍडजेसंट कार्बनचे हॅलोजन्स. जेव्हा दोन ऍडजेसंट कार्बनला हॅलोजन असतात त्याला विसिनल म्हणतो. सो बघा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन ऍटम फ्रॉम ऍडजेसंट कार्बन आजूबाजूचे कार्बन इज कॉल्ड डिहायड्रोहॅलोजिनेशन. Now vicinal dihalide reacts with alcoholic solution of potassium hydroxide. Alcoholic solution of see this is alcoholic solution. Which solution it is? Alcoholic solution मध्ये K प्लस आणि हा OH काय तर मायनस. K प्लस पहिला कोणाला रिमूव्ह करणार आहे तर X हा आणि H प्लस कोणाला रिमूव्ह करणार आहे तर OH. हा H प्लस कोणाला रिमूव्ह करणार आहे तर OH. ऍडजेसंट कार्बनचा हायड्रोजन काय रिमूव्ह होणार आहे हॅलोजन. आपल्याला मिळताना इथं अल्किनिल हॅलाइड ज्याला विसिनल हॅलाइड म्हणतो. कसला हॅलाइड मिळतो सॉरी विसिनल नाही विनाइल हॅलाइड. कसला हॅलाइड मिळतो विनाइल हॅलाइड. परत विनाइल हॅलाइडला आपण कशाबरोबर ट्रीट केला सोडा अमाइड. मग सोडा अमाइड Na प्लस X मायनस NH2 मायनस H प्लस ट्रिपल बॉन्ड. समझ में आ रहा है. हे दोन्ही एक्झाम्पल्स आता मी तुम्हाला दाखवले. मी काय म्हटलं तुम्ही सिंगल स्टेप मध्ये पण ही रिएक्शन करू काय करायचं डायरेक्टली NaNH2 2 मोल्स वापरायचे. कोण 2 मोल वापरायचे
आता इथं तुम्हाला बाय प्रोडक्ट्स त्यांनी तेवढे एक्सप्लेन केलेले नाहीयेत. काय एक्सप्लेन केलेले नाहीयेत? बाय प्रोडक्ट्स. त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपरली बाय प्रोडक्ट्स एक्सप्लेन केले. हे इथं बघा जरा, एक मिनिट इथं बघा, काय जरा इथं बघा. नेक्स्ट मेथड काय आहे? फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स. कसले अल्काइन्स? जरा इथं लक्ष द्यायचं टर्मिनल अल्काइन साठी. हा माझा टर्मिनल अल्काइन आहे. आर डॅश सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड काय आहे तर एच. हा माझा टर्मिनल अल्काइन आहे. किंवा हा एच सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड काय आहे तर एच. हा पण माझा काय आहे? टर्मिनल अल्काइन. टर्मिनल अल्काइन म्हणजे एंड कार्बनला काय असतो तर हायड्रोजन ऍटम. टर्मिनल अल्काइन म्हणजे एंड कार्बनला काय असते तर हायड्रोजन ऍटम. आता ह्या केस मध्ये आपण काय करतो? मोठे अल्काइन्स बनवू शकतो. कसं? तर हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन तिथं अल्किल ग्रुप जॉईन करणे. हे दोन हायड्रोजन मधला कोणता तरी एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून अल्काइल ग्रुप काय करणे? ऍड करणे. इथं बघा हा, इथं बघा हा. टर्मिनल अल्काइन्स are the compounds in which the hydrogen atom is directly attached to triply bonded carbon atom. 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 ठीक आहे? ओके 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 फाइन. फर्दर बघा, हे बघा, हे दाखवलेले मी तेच आहेत. त्याची रिॲक्शन बघूया पहिला. फ्रॉम टर्मिनल अल्काइन. मी पहिला स्टँडर्ड रिॲक्शन दाखवते, मग तुम्ही मला सांगा कोणतं तुम्हाला अल्काइन ऑब्टेन करायचं आहे. सगळ्यात पहिला मी इथं हा टर्मिनल अल्काइन घेते. आर सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच. ह्याला मी लिथियम अमाइड बरोबर ट्रीट करते. कोणाबरोबर ट्रीट करते? लिथियम अमाइड. जेव्हा मी याला पटपट कर अर्शन, अर्शन पटकर. लिथियम अमाइड प्लस असतं आणि NH2 काय असतं तर मायनस. इथं H काय असते तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. म्हणजे इथं काय येणार आहे? आर सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Li. आर सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Li. प्लस बाहेर काय पडणार आहे? NH2. हा लिथियम अल्किनाइड झाला. काय झाला हा? लिथियम अल्किनाइड. आता हा जो लिथियम अल्किनाइड आहे, आर सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड Li प्लस ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? अल्किल हॅलाइड. कशाबरोबर ट्रीट करायचं? मग ह्यावरती प्लस आणि ह्यावरती काय येणार आहे तर मायनस. सो प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला प्लस सबस्टिट्यूशन आहे ना. प्लसला काय रिप्लेस होत असतं? ए इकडे बघ रे मैत्र्या, बघ. सो इथं सी ट्रिपल बॉन्ड सी इथं काय येणार आहे तर आर डॅश प्लस बाहेर काय पडणार आहे तर LiX. आता मला सांगा, तुम्हाला एखादा अल्काइन जो बनवायचा आहे, नाव सांगा त्याचं. बनवायचं कसं सांग? कोणत्याही अल्काइनचं नाव सांगा. हेक्साइन, पेंटाइन, असं काहीतरी म्हणा की. हेक्स डॅश 2 डॅश YNE असं काहीतरी म्हणा, म्हणा की. म्हणा. काय? कोणता हेक्साइन? 1 डॅश हेक्साइन 1 हेक्स डॅश 1 डॅश YNE का हेक्स डॅश 2 डॅश YNE बनवू? हेक्स 2 डॅश YNE. पहिले स्ट्रक्चर दाखवते. डोळे हत्तीसारखे मोठे होतात बिनकामाचे ते. टोटल कार्बन किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6. 1 2 10. सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड. इथं काय आहे तर CH3. इथं काय आहे तर CH3. इथं काय असणार आहे? CH2. इथं काय असणार आहे? CH2. म्हणजे मी हा एक अल्काइन घेणार, टर्मिनल अल्काइन, आणि हा इथला जो असणार आहे तो काय घेणार आहे तर अल्किल हॅलाइड. सॉरी हा पण घेणार ना, ते ट्रिपल बॉन्ड यायलाच पाहिजे की त्यामध्ये. सॉरी. हे बघा, हा एवढा पार्ट आहे तो काय घेणार आहे तर एक अल्काइन घेणार.
हा किती कार्बनचा अल्काईन घ्यायला पाहिजे मला? प्रोपाईन घ्यायला लागणार. तो काय घ्यायला लागणार? ट्रिपल बॉन्ड बरोबर जे आहे ते अल्काईन प्रोपाईन आहे. तर मग इथं काय घेणार मी? CH3 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, इथं काय येणार आहे तर H. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? लिथियम अमाइड. कशाबरोबर ट्रीट करायचं? लिथियम अमाइड. सो इथं काय असणार आहे तर हा प्लस आहे आणि हा लिथियम पण काय आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. सो इथं प्रोपिलिन लिथिनाइड मिळणार आहे. Li प्लस इथं काय येणार आहे तर NH3. सो फर्दर इथं काय येणार आहे? CH3C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Li. अल्किल हॅलाइड किती कार्बनचा वापरावा लागणार आहे मला? जर हेक्झिटाइज 2' पायानी किती कार्बनचा? 1 2 अल्किल हॅलाइड. मग प्रोपिल हॅलाइड मग इथं काय लिहिते? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथं काय लिहिते तर Br. मग हा काय असणार आहे तर हा प्लस आणि हा काय असणार आहे मायनस आणि Li काय असते तर प्लस. कशाला कसं रिप्लेस होणार? प्लसला प्लस, प्लसला प्लसला. मग इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH2 CH2 CH3 प्लस LiBr. मिळालं का? 1 2 3 4 5 6 काय नाव आहे याचं? हेक्स डॅश 2 डॅश YNE. हेक्स डॅश 2 डॅश. समजतंय? नोट डाऊन करा. आवरा लवकर.